हॅलो. साहेब, पुढच्या 5 वर्षासाठी तुमचं विजन काय आहे तुमच्या वाहनासाठी? बघा, आता आपण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता आलेलो आहोत. आता मतदान प्रक्रिया, वोटर स्लिप वाटणं वगैरे ही कामं फक्त बाकी राहिलेली आहे. आणि जवळपास या मालेगाव शहरातील पूर्व भागातील सर्व पश्चिम भागातील सर्व नागरिकांनी असं ठरवून घेतलं की यावेळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून द्यायचे. आणि त्याचबरोबर आम्ही आता लगेच पुढच्या कामाला आम्ही लागलेलो. पुढचं काम म्हणजे या मालेगाव शहरासाठी माझं वैयक्तिक विजन तर आहेच. सत्तेत आल्यानंतर मी काय करू शकतो मालेगाव शहराला 1-2 वर्षातच या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. पण त्याचबरोबर अशी खूप मंडळी आहेत मालेगावात जे कायम आपलं दुःख व्यक्त करतात की यार एवढे फंड्स येतात, वाया जातात, कामं करतात, त्यांचा दर्जा राहत नाही. तर मी असं ठरवलेलं आहे की प्रत्येक प्रभागातून 5-5 लोक ज्यांच्याकडे चांगलं विजन आहे या मालेगाव शहरात, त्यांना आपलं मालेगाव सुंदर करायचं आहे. आणि चांगल्या प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे अगदी आता आपण जर बघितलं तर आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन जेवढ्याही शाळा आहेत त्यांच्यामध्ये आम्ही शिकलो, या सगळ्या बंद पडलेल्या आहेत. या कुठल्या तरी संस्थेंना दिल्या जातात, हे जातात. पण याचा उपयोग आपण ठीक आहे, मराठीकडे जर आज लोकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे जर असेल तर आपण ह्या मराठी शाळा डिजिटल करून त्यांना आपण चांगल्या घरच्या पोरांना सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना हे त्यांचं म्हणजे त्यांना आपण वळवू शकतो. आज इंग्लिश मिडियममध्ये जर जायचं ठरवलं तर प्रचंड फी आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. ही सर्वसामान्य माणूस हे सगळं करू शकत नाही मोलमजुरी करणं म्हणून. तर मराठी शाळेमध्ये शिकणारा जो वर्ग होता तो आज तिथून जो दूर गेलेला आहे त्याला पण इंग्रजीत शिक्षण घ्यायचं. तर मग त्या सुविधा या ठिकाणी पुरवल्या जातील. अशा पद्धती एक सगळ्यात महत्त्वाचं हे मुलांसाठी असेल. या ठिकाणी गार्डन जशी पाहिजे तशी झालेली नाही. मुळात आपण हा जो जॉगिंग ट्रॅक कॉलेज रोडला झालेला आहे तिथं म्हणजे प्रदूषण खूप असतं, हा एक विषय आहे. त्याच्यानंतर आता आपण जे रामलीला मैदान आहे गंगा नदी किनारी त्या ठिकाणी माझं एक काम अगदी प्रगती पथावर येणाऱ्या काळामध्ये त्याचं लोकार्पण होईल. त्या ठिकाणी जो जॉगिंग ट्रॅक मी करतोय अत्यंत सुंदर आणि शांत आणि त्याचबरोबर शुद्ध वातावरणामध्ये असे एक करून चालणार नाही या मालेगाव शहरात. अनेक गार्डन्स अशा पद्धतीची या ठिकाणी उभारावे लागणार आहे. एक गार्डन मी फक्त महिलांसाठी करतोय सप्तशृंगी कॉलनीमध्ये. ते तर मी मुंबईच्या एका झू मधील एका गार्डनची ती कॉपी करतोय आणि ते फक्त महिलांसाठी असेल. तर संकल्पना भरपूर आहे, त्यासाठी निधीची आवश्यकता असते आणि नगरसेवक निधीतून हे सगळं होऊ शकत नाही. याच्यासाठी सत्ता हवी असते आणि नागरिक यावेळेस असं ठरवले की एकदा या भाऊलाही तपासून पाहावं. कायम बोलतो, केलं तर आहेच की आणखी काय करू शकतो. तर हा एक दृष्टिकोन सुद्धा आज सुज्ञ नागरिकांमध्ये आहे की सध्या भारतीय जनता पार्टीकडे यावेळेस महानगरपालिकेची द्यावी आणि त्या दृष्टीने आम्हाला जे दिसतंय ते बोलतं. यापूर्वी महापालिकेत आमचं असं निदर्शन झालं की मालेगाव परिसरात नगरसेवक आपल्या मनमानीप्रमाणे कामं सुचवतो आणि ते परस्पर करून घेतो. सामान्य नागरिकांना ते विश्वासातच घेत नाही. पण मला आता तशी व्यवस्था आहे, पूर्ण वार्डातून 5-25 लोकांची एक समिती नेमायची. ती समिती जे मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे नगरसेवक कामं करतो. तर याबद्दल तुमचं काय विचार? मी आत्ताच आपल्याला या ठिकाणी सांगितलं की आम्ही पुढच्या कामाला आम्हाला हे समजून चुकले की आम्ही सत्तेमध्ये सहभागी होणार किंवा सत्ताच आमची असेल अशा पद्धतीचं जे दिसलं प्रचारामध्ये, त्याच्यावरून मी बोलतोय की आम्ही आता पुढचा विचार करतोय की पहिली सुरुवात इथून होती की आम्ही वार्ड वाईज समित्या करू आणि त्या समित्या म्हणजे नुसतं नगरसेवकच नाही तर समित्यांचं म्हणणं आणि नगरसेवकांचं म्हणणं एकत्रितरित्या जो चांगला निर्णय असेल त्याला पुढे न्यायचं, त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा. अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चित दिसेल. आणि छान नियोजन आणि संपूर्ण शहराला माहिती आहे की नियोजनामध्ये माझा हात पण धरू शकत नाही. मी माझी कलेने मारत सगळ्यांना मी हे अधोरेखित आधीच केलेलं आहे. अनेक विषयांमध्ये सांस्कृतिक विषय असतील काय असतील. बरं,